नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. पहा, या निरागस मुलाकडे पहा. वय अवघं 12 वर्ष. पुढे पूर्ण आयुष्य जगायचं. पण दुर्दैव पहा, याला दुर्दैव नाही म्हणता येईल. याला आज आपल्याकडे जे काही नियम न पाळणे, रेग्युलेशन न पाळणे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन न होणे, या मला वाटतं गोष्टीमुळे म्हणा किंवा परिस्थितीमुळे म्हणा, या गोड निरागस मुलाचा मृत्यू झाला, इलेक्ट्रोक्युशन झाले आणि त्याच्यासोबत आणखी दुसरा मुलगाही दूर फेकला गेला. मित्रांनो, या ठिकाणी जर रेग्युलेशन नंबर 63 पाळला गेला असतं तर हा मुलगा जिवंत राहिला असता आणि कदाचित देशाच्या मोठ्या कामी आला असता. आता हा मुलगा जेव्हा इलेक्ट्रोक्यूट झाला तर त्याच्या आईवडिलाचे काय हाल झाले असतील, त्यांच्यावर कोणतं आकाश कोसळलं असेल. आणि मग इथं दोष कुणाचा? दोष एकच म्हणता येईल की ज्यांनी कुणी CA रेग्युलेशन 63 आणि त्यांच्या प्रोव्हिजन तोडल्या असतील त्यांचा नक्कीच होणार. आणि आज जिकडे पहा तिकडे कायदा नियम सर्व लोक धाब्यावर बसून राहिले आणि इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटीज नुसत्या मला वाटतं हातावर हात देऊन बसल्या. मंडळींनो, परिस्थिती फार वाईट आहे. या ठिकाणी काय झालं की लाईन खाली टिनाचं घर. हा मुलगा वर चेंडू काढायला गेला. याला काय ह्या सगळ्या गोष्टी डोक्याची माहिती? कमीत कमी अशा बालकांना आपण साक्षर तरी करतो का वीज धोक्यापासून? नाही 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 नाही. आला दिवस पुढे ढकलायचा, नुसत्या पाट्या टाकणे आणि मग असे अस्राप जीव विनाकारण इलेक्ट्रोक्यूट होतात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. हे देशाचं फार मोठं नुकसान आहे. हॅन्स माय रिक्वेस्ट टू ऑल दी authorities in the system, kindly please see that the regulation number 63 is followed word to word, and implementing authorities shall implement it with strict discipline. Unless and until it is not done, these electrocutions are not going to stop. आणि असे गोड निरागस मुलं इलेक्ट्रोक्यूट होणं हे आपलं फार दुर्दैव आहे. या मुलाला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्याच्या आईवडिलांना दुःख पेलण्याची ताकद देवो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि सरकार, वीज कंपनी यांना विनंती करतो की भाऊ, तुमचं हृदय थोडं हेलावू द्या आणि असे वीज अपघात होणार नाही याची दक्षता घ्या. जनता ऐकत नसेल तर त्या बाबतीत सरकारनं काय करायला पाहिजे. पण आज जी रेग्युलेशन्स नियम न पाळण्याची वृत्ती तयार झाली आहे ती थांबलीच पाहिजे. कशाकरता? हे अस्राप जीव स्वर्गवासी इलेक्ट्रोक्यूट होऊ नये म्हणून. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ मिनिस्टर and National Safety Commission member. Kindly subscribe to my YouTube channel for such safety related videos. Thank you. Kindly subscribe.